आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जे 4 तारखेला सर्क्युलर निघालेलं आहे, त्याच्या संबंधी देखील आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आज वसई तालुक्यामध्ये 80,000च्या वरती हे दुबार मतदार आहेत. नुसतं दुबार मतदार नाहीत, तर त्यांचे एक नंबर वेगळे आहेत. काही ठिकाणी फोटो वेगळे आहेत, काही ठिकाणी फोटो सेम आहेत, नावं वेगवेगळी आहेत. अशा अनेक त्रुटी त्या मतदार यादीमध्ये आहेत. आणि जे सर्क्युलर नवीन निघालं यानंतर ते फारच चुकीचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे दुबार आहेत त्यांना आम्ही शोधू आणि त्यांना विचारू का तुम्ही कुठे मतदान करणार आहे, आणि जो सापडणार नाही त्याच्याकडनं मतदानाला आला तर आम्ही ठरवून भरून घेऊ फॉर्म का त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मतदान केलं नाही. परंतु यामध्ये एक धोका असा आहे का मग राजकीय पक्ष आहेत हे ठरवतील का 3,000 मतं कुठच्या प्रभागाकडे वळवायचे. आता आपल्याला इकडे गरज आहे तर इकडे वळवू, तिकडे गरज आहे तर तिकडे वळवू. ते फार धोकादायक आणि चुकीचं आहे. खरं म्हणजे जे दुबार आहेत मतदार त्यांना एक तर शोधून जर ते सापडत नसतील तर डिलीट केले पाहिजेत, किंवा त्यांचं ज्या प्रभागामध्ये राहतात त्याची ओळखपत्र घेऊन त्या प्रभागामध्येच राहत असेल तर त्याच प्रभागामध्ये त्यांना मतदान करून दिलं पाहिजे. त्याला अन्य प्रभागामध्ये मतदान करून दिलं नाही पाहिजे. आणि जे सापडूनच येत नाही त्याचा अर्थ असा आहे की जी ओरड चालू होती का बोगस मतदार आहे, तर त्या मतदारांना शोधून असे सापडत नाहीत. त्यांना सापडले तर ठीक आहे, नाही सापडले तर त्यांची एक वेगळी लिस्ट बनवून त्यांना मतदान करूनच दिलं नाही पाहिजे, जिथपर्यंत ते प्रूफ देत नाहीत त्यांचं का ते इकडूनचे रहिवासी आहेत. असं केवळ निवडणूक आता कार्ड देऊन चालणार नाही, ओळखपत्र, कारण दुसरे पुरावे देखील दिले पाहिजेत. ज्यावेळी त्यांची नावं रजिस्टर झाली त्यावेळी त्या रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या तर त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या सह्या कोणीतरी मारलेल्या आहेत, आणि त्याला लागणारी जी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत, जोडपत्र आहेत, ती भलतीच कोणाची तरी जोडलेली आहे. आणि वसईमध्ये बरेचसे असे त्यावेळी काढण्यात आली होती. आता देखील ह्याची छाननी झाली पाहिजे की ज्यांनी नवीन नावं नोंदवलेली आहेत किंवा ज्यांची अशी दुबार नावं किंवा जी सिंगल नाव आहेत, फॅमिली नाही तर सिंगल नाव आहेत, त्यांचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. आणि यासंबंधी आम्ही संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केलेला आहे. नाही झालं तर शेवटी कायदेशीर मार्ग आम्ही पत्करणार आहे. त्यांनी ते करत असताना त्यांचा संभाव्य धोका लक्षात आला नाही की एका प्रभागामध्ये जर वसईसारख्या ठिकाणी 3,000 असेल तर मुंबई किंवा अन्य ठिकाणी देखील असेच प्रकार असतात. आणि मग कोणीही अशी नावं वेगवेगळ्या ठिकाणी मॅनेज करून मग ज्यावेळी जिकडे पाहिजेत तिकडे ती, म्हणजे उद्या विधानसभेमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये नावं टाकून पाहिजे तिकडे जाऊन मतदान करायचं, हे देखील प्रथा पडू शकते. खरं म्हणजे मतदार यादी देत असताना त्याच्यात कॉम्प्युटरवर सर्च करता येईल असं आता आम्हाला काय करायला लागतं, मॅन्युअली आम्हाला हे सगळं शोधायला लागतं, सर्च ऑप्शन नसल्यामुळे. पूर्वी कसं असायचं की एक मतदार यादी असायची आणि मग ज्या पुरवण्या याद्या तयार व्हायच्या त्या पुढे 1, 2, 3, 4 लागल्या जायच्या, म्हणजे आपल्याला कळायचं का नवीन माणसं कोण याच्यामध्ये आलेली आहेत. आता ते सगळे मिक्स करून टाकतात. म्हणून मी बऱ्याच जणांना आता सांगितलं का वोट चोरी नाही, ही भेसळ चालू आहे. त्या चांगल्या तांदळामध्ये खडे टाकायचे तसं आहे की जेन्युइन मतदारांमध्ये असे बोगस टाकून आणि मिक्स करून शेवटी तुम्ही शोधत बसायचं. आणि या एवढा कमी पिरियड आहे का कुठचाही राजकीय पक्ष आज तुम्ही एक बघा का 4-4चे प्रभाग केलेले आहेत, तोच एकच छोटा प्रभाग असतात तर पटकन शोधता आले असते आणि त्याच्यामध्ये काही चुकायच्या त्या कळाल्या असतात. आज 30-40 मतदार, म्हणजे आज लोकसंख्या बघायला गेलं तर वसई तालुक्याची 12 लाखाच्या आसपास लोकसंख्या 2011ला होती. आज ती धरली तर 30 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे. कुठला राजकीय पक्ष गेल्या 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये एवढ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचून ते मतदार शोधणे शक्य तरी आहे का? आम्हाला हे कधी लक्षात आलं ज्यावेळी गेल्या विधानसभेच्या वेळी आमची मतं कमी झाली नाही पण समोर वाढली, आणि जिकडे निवडणूक चालू होतं त्यावेळी अनोळखी लोक बरेच दिसले आणि मग आम्ही जे बीएलओ बसलेले बूथच्या बाहेर स्लिपा घेऊन, स्लिपा वाटणं त्यांचं काम होतं, परंतु त्यांच्या स्लिपा वाटून झाल्या नव्हत्या. कारण त्यांची तक्रार अशी होती का माणसंच आम्हाला मिळत नाही, आणि ज्यावेळी माणसं मिळत नाही म्हणून आम्ही बघितलं तर त्याच्यात ते बरेचसे लोक मतदान करून निघून गेलेले. म्हणजे जे बीएलओला सापडले नाही, जे राजकीय पक्षांना सापडले नाही, ते यांना कसे सापडले आणि ते आले कसे आणि मतदान करून गेले कसे.
साधारण त्या ज्या प्रभागामध्ये मतदान केंद्रावर तुम्ही करतात त्या ठिकाणी 80% जास्ती लोक तुमच्या ओळखीची असतात किंवा ते एकमेकाला कोण ना कोण ओळखत असतात. ही अनोळखी माणसं आली, मतदान केली, निघून गेली. त्यामुळे आम्हाला संशय जास्तीच वाटला आणि म्हणून आम्ही मॅन्युअली हे चेक करत गेलो. जुन्या याद्या, आता नवीन याद्या, आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की यामध्ये असं झालेलं आहे आणि किमान 3,000 प्रत्येक प्रभागामध्ये अशी डुप्लिकेट नावं आहेत, सिंगल नाव आहे, नुसतं नाव आहे, आडनाव, वडिलांचं नाव काही नाही मिळत. काही ठिकाणी 30 नंबर वेगळे आहेत, काही ठिकाणी 30 नंबर एक आहेत, नावं वेगवेगळी आहेत. अशा सगळे घोटाळे आहेत आणि जर या त्रुटी दूर करायच्या असतील तर यंत्रणेने काम केलं पाहिजे आणि अशी जी संशयास्पद नावं आहेत तर त्या प्रत्येक मतदाराचा नुसतं ओळखपत्र घेऊन चालणार नाही, तर तिकडे राहण्याचा जो प्रूफ आहे तो देखील चेक केला पाहिजे. प्रत्येक लोकसेवेत प्रत्येकाला वेगवेगळे विषय आहेत आणि बीजेपी कशा पद्धतीने पक्षप्रवेश करून घेते हे महाराष्ट्राने सगळ्यांना बघितलेलं आहे. त्यामुळे वसई विरारमधली काय वेगळी परिस्थिती नाही आहे. कोणी कुठेही गेलं तरी मनाने आपण बरोबर आहे. त्याच्यामुळे आजही आम्ही सांगतो की बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्ष आहेत ते 100% जागा निवडून आणतील. काहीही म्हणजे कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. एवढी तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणून जर एखादा एवढा मोठा राज्यामध्ये देशामध्ये एक पक्ष आहे तर त्यांना अशी पळवापळवी करायची गरज काय मुळामध्ये. म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही. गेल्या वेळी जे फंडे वापरले गेले होते आता यावेळी ते वापरले जाणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याने हा प्रयत्न चालू आहे, परंतु आम्ही 100% रिझल्ट हा देणार आहे. गेले 5 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या आणि करोनाच्या वेळी एक सर्क्युलर होतं का प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासक जो असेल त्याने तत्कालीन जे कोणी महापौर, उपमहापौर, सभापती या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे, त्यांच्या विचारविनिमयाने करायचं आहे. 5 वर्षात मला वाटत नाही की या गव्हर्नमेंटनी असं कुठे कमिशनर लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही असा मिटिंग घ्या आणि काम करा. असं कुठे महाराष्ट्रात त्यांनी केलं नाही. त्याने हम करोसो कायदा केला आहे. आजही वसई तालुक्यामध्ये लोकांना असं वाटतं की सत्ता ही बहुजन विकास आघाडीचीच आहे आणि त्याच्यामुळे यश अपयश याचे धनी हे बहुजन विकास आघाडीचं आहे आणि हे जे बहुजन विकास आघाडीचे विरोधी पक्ष आहेत ते देखील जनतेला काही ठिकाणी अशी दिशाभूल करतात. म्हणजे जसं देशामध्ये नेहरूंचं नाव घेतलं जातं तसं बहुजन विकास म्हणजे वसईमध्ये जितेंद्र ठाकूरांचं नाव घेऊन बोंबाबोंब करत असतात. परंतु त्यांना हे माहीत नाही की जितेंद्र ठाकूर ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी वसई तालुक्याची काय परिस्थिती होती, किती MLD पाणी होतं आणि आज किती MLD पाणी वाढलं आणलं. त्यावेळी रस्त्याची रुंदी किती होती, लांबी किती होती, आज किती झाली. अशा कितीतरी योजना जे इकडे स्थानिक आहेत त्यांना माहिती आहे का काय होतं आणि काय आणलेलं आहे. परंतु दिशाभूल करण्याचं काम केलं जातं. इकडे विविध पक्षांचे म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या विरोधातले स्थानिक स्वराज्य संस्था असेल, पदवीधर मतदारसंघ असेल, अनेक असे म्हणजे जवळपास 6 ते 7 आमदार म्हणजे शिक्षक मतदार असतील असे 6 ते 7 आमदार आणि पूर्वी वसई तालुक्यातला मॅक्झिमम भाग हा वाडा मतदारसंघात असायचा. त्यावेळी बीजेपीचेच आमदार तिकडे असायचे. खासदार बीजेपीचे असायचे. एक टर्म सोडली तर 35 वर्षात त्यांचेच आमदार आणि खासदार मॅक्झिमम होते. परंतु त्यांना दोष न देता फक्त जितेंद्र ठाकूरांवर बिल काढायचं असं त्यांचं कार्य आहे. परंतु जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे का वसई तालुका काय होता आणि कसा विकास जितेंद्र ठाकूरांनी करून घेतला. पाण्याच्या योजना कशा आणल्या, रोड रस्ते पावसाळ्याच्या आधी कसे रिपेअर केले जायचे, कशा प्रकारे काम केलं जायचं हे लोकांनी बघितलेलं आहे. आज तुम्ही जर रस्त्याची किंवा अन्य दशा बघितली तर आज आपलं 3,000 कोटीचं पण बजेट नाही आहे. एक मुंबई महानगरपालिकेचं 50,000 कोटीचं बजेट आहे. युतीचंच सरकार होतं म्हणजे त्याच्यात बीजेपी देखील सामील होतं. बाजूला पालघर आहे, डहाणू आहे, ठाणा आहे. या सगळ्या ठिकाणी एवढं मोठी प्रमाणामध्ये बजेट असून देखील आज देखील तिकडींची रोडची परिस्थिती बघितली तर आपल्यापेक्षा वाईट आहे. बऱ्याचशा गोष्टी नाही. पालघर जवळच आहे, तुम्ही सगळेजण जातात, वाईट परिस्थिती आहे.
परंतु सगळ्यांना ओरडायला एकच आहे, वसईतालुका काय आणि जितेंद्र ठाकूर आहे. कारण ते काम करतो त्याच्याकडूनच अपेक्षा केल्या जातात. त्यामुळे जे जितेंद्र ठाकूरांचे विरोधक आहेत त्यांच्या देखील अपेक्षा जितेंद्र ठाकूरांकडून आहे आणि शेवटी नवीन आलेल्या माणसाला दिशाभूल करून मतं मिळवण्यासाठी एक त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यातलाच हा प्रकार. मतं चोरीच नाही, तर मतामध्ये भेसळ करायची आणि स्वतःची डुप्लिकेट नावं वाढवून काम करायचं हे त्यांनी गेल्या वेळी केली. आमची कुठेही मतं कमी झाली नाही. उलट तुम्ही लोकसभेला आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मशीनची मतं आणि प्रत्यक्षात मतपत्रिकेवर जी झाली मतं आली त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीला मतं जास्त होती. त्यामुळे हे सगळे खंडे ते वापरतात. आता बघूया यावेळी काय फंडा वापरतात, परंतु त्यांचे सगळे रस्ते आम्ही यावेळी बंद केलेले आहेत. त्यांची संपूर्ण नाकाबंदी केलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे आता अशी ही पळवापळी हे नवीन नाटक त्यांनी चालू केलेलं आहे. परंतु त्याच्यात काही केलं तरी बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष 100% विजयी होतील हे मात्र शंका नाही. बघा, आम्ही दर निवडणुकीला सांगतो, यावेळी देखील सांगितलं तर ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या वसई तालुक्याच्या विकासासाठी कुठचंही राजकारण न करता जर एकत्र येणार असतील तर सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्याची आमची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कारण वसई तालुका हे जगाला प्रतिनिधित्व करणारा प्रदेश आहे. ह्याच्यात सर्व प्रकारचे लोक राहतात आणि केवळ तिथे येणारा माणूस कोणी प्रेमापोटी येत नाही, गरजवंत लागतं नसते. त्याप्रमाणे गरजवंत माणूस जो MIDC मध्ये कामाला आहे, गुजरातच्या GIDC मध्ये आहे, भिवंडीला आहे, ठाण्याला आहे, नवी मुंबईला आहे, मुंबईला आहे, अशाला एक मध्यवर्ती ठिकाण आणि एक स्वस्त्यामध्ये काहीतरी मिळेल या अपेक्षेने वसई विराटमध्ये राहायला आलेला आहे. आणि जे जे बहुजन विकास आघाडीवर आरोप करतायत त्यांच्या नाकारतेपणामुळे त्यांच्या विभाग सोडून त्यांना बिचाऱ्यांना वसई विराटचा सहारा घ्यायला लागलेला आहे. मग तो कुठच्याही प्रदेशातला असो, अगदी मुंबईतला असो का कुठे असो, की तिकडूनचे हे जे बहुजन विकास आघाडीवर आरोप करणारे पक्ष आहेत त्यांच्या नाकारतेपणामुळे, म्हणजे आपल्या भाषेत नालायकपणा म्हणून तर त्यांनी तिकडे योग्य ते त्या लोकांची प्रोव्हिजन केली नाही, त्यांच्यासाठी काही काम केलं नाही, म्हणून त्या लोकांना नाही लागा असतं वसई विराटमध्ये सहारा घ्यायला लागला आणि इकडे राहतात आणि ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहेत. त्यांना आजूबाजूला मिळते म्हणून काम करतात. त्यामुळे कोणीही प्रेमापोटी नाही तर गरजेनुसार येत असतात आणि त्यांना एक कुठेतरी आधार वाटत असतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सगळ्या ठिकाणी जातीय भानगडी होतात, पण वसई विरारमध्ये 35 वर्षात झाले नाही. त्याचं कारण हे की आता जितेंद्र ठाकूर यांनी सर्व पक्ष, सर्व समाज, सर्व धर्म यांना सोबत घेऊनच काम केलेलं आहे. निवडणुकीच्या दिवशी फक्त निवडणूक असते, त्याच्यानंतर ते कधीही पक्षभिक्ष मानत नाहीत. ते सर्वांना सोबत घेऊन काम करत असतात. त्यामुळे निश्चित त्या निवडणुकीमध्ये हे चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल. किती झालं तरी बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्ष जे असतील ते 100% 115 च्या 115 जागेवर विजयी होतील.